टेनिस बॉल आणि क्रिकेट स्पर्धांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आलं आहे। प्रथमतः सुरुवातीस प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करून त्यानंतर नाणे फेकून टॉस करून खेळाला सुरुवात करण्यात आली आहे। तसेच या कार्यक्रमाप्रसंगी नाशिक औष्णिक वीज केंद्राचे उपमुख्य अभियंता राजेश चव्हाण यांच्या हस्ते झाले आणि माजी नगरसेवक विशाल संगमनेरे अध्यक्षस्थानी होते। प्रभारी उपमुख्य अभियंता प्रशांत लोटके, माध्यमिक विद्या मंदिरचे प्राचार्य मधुकर वाघ, कल्याण अधिकारी पंकज सनेर, सचिन जगताप, संतोष कांबळे, राहुल बेरड, मधुकर कापसे, रोहित परब, दादा चिडे, वैभव खरजूल, हँडबॉल राष्ट्रीय खेळाडू सतीश सोनवणे, व्हॉलीबॉल राष्ट्रीय प्रशिक्षक मनोज मस्के आदींची प्रमुख उपस्थिती होती। या स्पर्धेला नाशिक शहर आणि ग्रामीण भागातील 64 संघांनी सहभाग नोंदवला। प्रथम 8 संघांना पारितोषिक आणि रोख बक्षीस दिलं जाणार आहे। वीज प्रशासन या स्पर्धेसाठी पूर्ण सहकार्य करीत आहे व येथून पुढेही भविष्यात खेळाडूंना सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन श्री चव्हाण यांनी देऊन सर्व संघांना शुभेच्छा दिल्या आहेत। या स्पर्धा आयोजनासाठी विशाल संगमनेरे यांनी सहकार्य केले। आजच्या एकलरे चषक याचा उद्घाटन समारंभासाठी मी सर्वप्रथम सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो। खेळ हा एक असं माध्यम आहे ज्या माध्यमातून आपण सगळे सांघिक कार्यासाठी कशा प्रकारे काम करू शकतो, म्हणजे ते वैयक्तिक काम असो, कार्यालयाचं काम असो की सामाजिक कार्य असो, एक सांघिक भावना जी निर्माण होते ती खेळाच्या माध्यमातूनच होते। क्रिकेट हा एक असा गेम आहे ज्या गेम मध्ये कधी काय होईल हे शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या बॉल पर्यंत आपल्याला म्हणजे एक उत्सुकता लागलेली असते की आता काय होईल, रिझल्ट काय लागेल। तशाच प्रकारे आपण जेव्हा आपले काम करत असतो, आपल्या टीम सोबत काम करत असतो, कार्यालयाचं काम करत असतो, सामाजिक कार्य करत असतो, तर शेवटच्या क्षणापर्यंत आपले प्लॅनिंगच्या हिशोबाने आपण सगळे काम करण्याचा प्रयत्न करत असतो आणि शेवटी काय होईल हे शेवटच्या बॉलवर जसं क्रिकेटमध्ये कळतं तसंच आपल्या प्रत्यक्ष कार्यामध्ये कळतं। तर ही जी संधी आपल्याला मिळत आहे ह्या चषकच्या माध्यमातून खेळण्याची, म्हणजे ही आपले स्किल शार्प करण्यासाठी एक मिळालेली एक उत्कृष्ट अशी संधी आहे। त्यामुळे मी सर्व स्पर्धकांना आणि आयोजकांना विशेषतः शुभेच्छा देतो की त्यांनी हे उत्कृष्ट असं आयोजन केलेलं आहे आणि सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो की त्यांनी ह्या स्पर्धेचा जास्तीत जास्त खेळून आणि त्यांच्या ज्या सांघिक भावनेला अजून शार्प करून समाजासाठी योगदान द्यावं अशी मी अपेक्षा करतो। आजच्या या उद्घाटन समारंभ प्रसंगी नाशिक औष्णिक विद्युत केंद्राचे उपमुख्य अभियंता राजेशजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी नुकताच संपन्न झालेला आहे। त्यांच्या समवेत प्रभारी उपमुख्य अभियंता लोटके साहेब, कामगार कल्याण अधिकारी सनेर साहेब, त्याचबरोबर ज्यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धा आयोजित केलेल्या आहे असे नाशिक महानगरपालिकेचे माजी प्रभाग समिती सभापती विशाल संगमनेरे, तसेच NTPS स्पोर्ट क्लबचे मनोज मस्के, सतीशजी सोनवणे आणि माध्यमिक विद्या मंदिर एकलरे प्राचार्य वाघ MK सर, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या क्रिकेट स्पर्धेचं भव्य उद्घाटन झालेलं आहे। आणि या उद्घाटनासाठी ज्यांनी अतोनात मेहनत घेतली ते बिट्टू सुखदान या ठिकाणी, त्यांचे मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। आणि या स्पर्धेसाठी 64 टीम या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत। यातनं विजयी, उपविजयी आणि 6 नंबर पर्यंत, 6 क्रमांकापर्यंत बक्षीस आयोजित केलेले आहेत। या बक्षिसासाठी विशाल संगमनेरे यांचं मोठं आर्थिक योगदान असतं। तसेच खेळाडूंच्या कुठल्याही अडीअडचणी असेल तर विशाल आम्हाला नेहमीच मदत करत असतात आणि त्यांच्या सहकार्यातून या स्पर्धा भरवण्यास आम्हाला अतिशय आनंद होत आहे। या स्पर्धा भरवण्यासाठी आमचं NTPS स्पोर्ट क्लब सर्व युनिट, मग कबड्डी असेल, हँडबॉल असेल, व्हॉलीबॉल असेल, क्रिकेट असेल, ॲथलेटिक असेल किंवा जिमखान्यावरचे सर्व खेळाडू, त्याचबरोबर या पॉवर स्टेशनचे सर्व अधिकारी, मुख्यतः मुख्य अभियंता मोराळे साहेब यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला जी परवानगी दिली त्यांचे मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। चांगला मातब्बर खेळाडू अशा टुर्नामेंटच्या माध्यमातून नाशिकला भेटत जाईल आणि अनेक असेच खेळाडूंनी या टुर्नामेंटच्या मार्फत आपल्याला एक नाशिक जिल्ह्याला असे चांगले प्रोफेशनल टेनिस क्रिकेटर भेटतील
आणि त्यांचं क्रिकेट वाढेल. कारण आजच्या या पिरियड मध्ये टेनिस क्रिकेट मधनं बरेच खूप सारं अर्थार्जन होत असतं. तर बिट्टू सुखदांच्या माध्यमातून ही टुर्नामेंट होईल आणि नक्कीच नाशिककरांना आणि आपल्या पूर्ण महाराष्ट्राला आपल्या नाशिकच्या मार्फत एक नवीन नवीन स्टार खेळाडू भेटतील या टुर्नामेंटच्या मार्फत. तसंच मला इकडे आज ऍज अ गेस्ट म्हणून बोलवलं त्याबद्दल मी NTPS आणि सर्व एकलरे बॉईजचे फार फार मनापासून आभार मानतो. भव्य जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आज NTPS स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. NTPS स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून आजपर्यंत विविध स्पर्धा जिल्हा विभाग व राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन आज NTPS स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून दरवर्षी होत असतात. या वर्षी आपण क्रिकेट या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. या स्पर्धेसाठी गेल्या 8 ते 10 दिवसापासून बिट्टू सुखदान असेल, रमजान कुरेशी असेल, लखन म्हस्के असतील, त्याच्यानंतर विजू बाळा यांनी अहोरात्र काम करून या स्पर्धेचं आयोजन यशस्वीरित्या पार करण्यासाठी परिश्रम घेतलेले आहे. या स्पर्धेसाठी पूर्ण नाशिक जिल्ह्यातून 64 टीमांनी सहभागी होणार आहे आणि नाशिक जिल्ह्यातून शहरी भागातील आणि ग्रामीण भागातील देखील संघ आज इथे उपस्थित झालेला आहे. या स्पर्धेचं उद्घाटन आजचे आमचे प्रमुख अतिथी माननीय उपमुख्य अभियंता राजेश चव्हाण सर व आमच्या पूर्ण स्पर्धेच्या आयोजनासाठी आर्थिक सहकार्य करणारे आमचे आश्रयदाते माननीय विशाल अण्णा संगमनेरे या दोघांच्या हस्ते इथं उद्घाटन सोहळा पार पडला. तसेच या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी माननीय दोटके साहेब, माननीय सनेर साहेब आणि तसेच सामनगावचे उपसरपंच सचिन जगताप, मधुकर दादा कापसे असे विशेष मान्यवर इथं उपस्थित होते. या सर्वांच्या हस्ते आज इथं उद्घाटन झालेलं आहे आणि अशा स्पर्धा वेळोवेळी आम्ही या आयोजकांच्या माध्यमातून भरत राहू. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रशिक्षक सुखदान, लखन म्हस्के, संदीप साळवे, मिलिंद बोरसे, बिट्टू सुखदान, प्रवीण वाघमारे, स्वप्नील म्हस्के, शाहरुख शेख, रुस्तम कुरेशी, रमजान कुरेशी, मिलिंद पाठक, रॉकी निकम, विजय पारखे, कनिफ नरवडे, प्रणय सुखदान, योगेश वावरे, संजय बोराडे, अक्षय चव्हाण, राज गायकवाड, विशाल शिंदे, करण शिंदे, सागर यशोद आदींनी परिश्रम घेतले. या स्पर्धा 8 दिवस चालणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मनोज म्हस्के यांनी केले. NCN न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे, नाशिक रोड.